उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंड रिसर्च बडनेरा अमरावती। संगठन जो सर्कुलर इशू करता है उसको पढ़िए, उसको प्रोपेगेट कीजिए। नमस्कार, आयकॉन दूसरे लोग महाराष्ट्रामध्ये मिनिस्ट्रियल आपलं माइनॉरिटी स्वागत आहे। यूनियन अलग तरीके से बँकिंग प्रचार क्षेत्रामध्ये करने की कोशिश तातडीने करेगा। 5 दिवसांचा अगर निर्मला बँकिंग आठवडा सीतारामन लागू आपका ही करा। है, मोदी बँक आपका ही है, कर्मचाऱ्यांच्या तो प्रलंबित मागणीसाठी immediately 12 banking ऑगस्ट लागू रोजी करा दो। देशव्यापी निदर्शने। मानेंगे आपको, युनायटेड लेकिन फोरम ऑफ आप बँक नहीं कर युनियन्सने सकते, वज्रमूठ मजबूत क्योंकि करीत ये दिला इंटरनेशनल सामूहिक मॉनेटरी ऐक्याचा कैपिटल परिचय। और इंडियन 5 दिवसांचे बँकिंग हा आमचा अधिकार, शांतता, शिस्त, नियोजन या त्रिसूत्रीचा अवलंब करीत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्या या मागणीचा एकजुटीने पुनरोच्चार। UFBU अर्थातच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही भारतातील प्रमुख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या युनियनची सर्वोच्च शिखर संघटना म्हणजेच अम्ब्रेला बॉडी आहे। बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, वेग रिव्हिजन म्हणजेच वेतन करार आणि विविध मागण्यांसाठी ही संघटना सर्व बँक संघटनांना एकत्र करून राष्ट्रीय पातळीवर आंदोलने व वाटाघाटी करते। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स मध्ये 7 प्रमुख बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचा समावेश आहे। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अर्थातच UFBU केंद्र सरकार आणि इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBA यांच्याकडे भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी 5 दिवसांचा कामाचा आठवडा म्हणजे सोमवार ते शुक्रवार अधिकृतपणे मंजूर करून लागू करण्यासाठी जोरदार दबाव आणतोय। RBI, LIC, GIC केंद्र सरकारी कार्यालय आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये आधीपासूनच लागू असलेल्या नियमानुसार सर्व शनिवार आणि रविवार कायमस्वरूपी सुटी म्हणून घोषित करावेत, अशी बँक कर्मचारी संघटनांची मागणी आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये तातडीने 5 दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करा, तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशभरमध्ये देशव्यापी निदर्शने करण्यात आली। सोबतच अमरावती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर समीप इरविन चौक येथे प्रमुख मागण्यांना घेऊन 5 दिवसांची बँकिंग हा आमचा अधिकार आहे। बँक कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारला असा स्पष्ट संदेश देत आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवाज बुलंद केला होता। बँकिंग क्षेत्रामध्ये तातडीने 5 डेज बँकिंग लागू करा, शनिवार व रविवार साप्ताहिक सुटी जाहीर करा, 5 डेज बँकिंग बाबत झालेल्या पूर्वीच्या करार प्रतिबद्धतेची तातडीनं अंमलबजावणी करा, बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्या या मागण्यांना घेऊन यावेळी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। बँकिंग क्षेत्रातील लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची 5 डेज बँकिंग ही अत्यंत महत्त्वाची आणि न्याय मागणी गेल्या अनेक काळापासून बँक कर्मचाऱ्यांनी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून काम करताना प्रत्येक संकटाच्या काळामध्ये आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली। मात्र कर्मचाऱ्यांच्या या मूलभूत मागणीकडे शासनाकडून अद्याप अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं जातं, ही अत्यंत खेदाची बाब आहे। 5 डेज बँकिंग का आवश्यक आहे याकडे लक्ष वेधताना बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या तणातून आवश्यक विश्रांती मिळावी, वर्क लाईफ बॅलन्स सुधारावा, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढावी, आधुनिक डिजिटल बँकिंग व्यवस्थेशी सुसंगत काम करण्याची पद्धत निर्माण व्हावी, बँक कर्मचाऱ्यांना इतर वित्तीय आणि शासकीय संस्थांप्रमाणे योग्य साप्ताहिक विश्रांती मिळावी, बँकिंग क्षेत्र अधिक कार्यक्षम व्हावे याकरिता आमचा हा लढा आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीसाठी बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या देशव्यापी निदर्शनावर एक कटाक्ष टाकला असता आता ही लढाई अभी नहीं तो कभी नहीं या स्वरूपाची झाल्याचं चित्र संपूर्ण देशभरामध्ये दिसून येत आहे।
आता लक्ष लागलंय की ते केंद्र सरकार व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेतात याकडे. अन्यथा आजची निदर्शने ही केवळ सुरुवात आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिलाय. भविष्यातील आंदोलनाची दिशा आणि पुढील कार्यक्रम संघटनांच्या बैठकीत निश्चित केला जाईल. या शब्दांमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीनं पंकज गावंडे व गौरी रोडे यांनी आजकाल बँकर्सची सर प्रलंबित मागणी आहे आमची खूप दिवसाची की 5 डेज बँकिंग ही झालीच पाहिजे सर. आजकाल वर्क लाईफ बॅलन्सचा कन्सेप्ट आला आहे सर, जो सगळ्या स्तरात सुरू आहे. सगळे मोठे मोठे लोक वर्क लाईफ बॅलन्सला प्रोत्साहन देत आहे सर. त्यामुळे आमची पण बँकर्सची 5 डेजची मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी ही आमची सगळ्यात मोठी अट आहे सर. आमची मागणी ही 12व्या सेटलमेंटमध्ये गव्हर्नमेंटने मागणी ऑलरेडी मान्य केलेली आहे, पण गव्हर्नमेंटजवळ ही मागणी आतापर्यंत पेंडिंग आहे. मागे पण आम्ही एकदा असा संप केला होता जो खूप सक्सेसफुल झाला होता. आता पण आम्ही असा संपाची हाक देत आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी आताच आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि आम्हाला 5 डेज बँकिंग लागू करावी. सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटला 5 डेज बँकिंग ऑलरेडी लागू झाली आहे. फक्त बँकर्सची ही मागणी खूप वर्षापासून प्रलंबित आहे सर. त्यामुळे आमची ही मागणी लवकरात लवकर गव्हर्नमेंटने मान्य करावी ही आमची मागणी. 12 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आफ्टर ऑफिस आवर युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनच्या वतीने निदर्शनाचे देण्याची हे आम्हाला संघटनेनं आम्हाला इशारा दिला सरकारला. याची प्रमुख मागणी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा ही प्रमुख आमची मागणी आहे. गेल्या 12व्या बायपार्टेट सेटलमेंटमध्ये ही आमची एक मागणी होती की 5 डे बँकिंग झाली पाहिजे म्हणून, पण ते त्यांनी आमच्यावर ते सरकारने करायला पाहिजे लागू, ती केली नाही. त्यानंतर IBAने जो परिपत्रक काढलं होतं 8 मार्च 2024ला त्या जॉईंट नोटला त्यांनी हे दिलं की 5 डे बँकिंग लागू व्हायला पाहिजे बँकेमध्ये. त्या संदर्भात गेल्यानंतर आम्ही 27 जानेवारी 2026ला एक संपाची हाक दिली होती की 5 डेज बँकिंग लागू करण्यात यावं म्हणून. परंतु तेही सुद्धा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. ते दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही 12 ऑगस्ट आज हे डेमॉन्स्ट्रेशन देत आहे. याच्यापेक्षा जर सरकारने अजून कानडोळा केला तर याच्यापेक्षाही आम्हाला आंदोलन हे जे आहे तीव्र आणि व्यापक स्वरूपात उभं करावं लागेल. हे कर्मचाऱ्यांना आणि आपल्या देशाला हितकारक दोघांनाही नाही आहे. मेन मागणी ज्या शनिवार आणि रविवार या सप्ताहाच्या सुट्ट्या लागू करण्यात याव्या. कर्मचाऱ्यांचं वर्क लाईफ बॅलन्सही सुधारावं. कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमतामध्ये त्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवावी. ज्या अर्थी डिजिटल बँकिंग आपल्या देशामध्ये आपला देश जो डिजिटल बँकिंगकडे वळलेला आहे, 24/7 आपली सेवा आपण देतो, ऑनलाईन सेवा पण चालू केलेली आहे. त्या सर्व सुविधा सध्या देशातल्या गरीब जनतेला, कष्टकरी मजुराला आपण देत आहोत. या संदर्भातला बँकेचा विचार सरकारने करायला पाहिजे. जेव्हा देशावर जेव्हा संकट आले तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या याच्यासाठी अहोरात्र काम केलं हे विसरता येणार नाही. त्यासाठी आमची एक प्रमुख मागणी आहे की सरकारने 5 डेज बँकिंग लागू करण्यात यावा ही आमची सरकारला विनंती आहे.